इयत्ता 9वी माझे शिक्षक व संस्कार. शब्दार्थ. इनाम, बक्षीस, प्राइज. अंकगणित, बीजगणित, अल्जेब्रा. कणखर, मजबूत, स्ट्रॉंग. कुदळ, जमीन खणण्याचे अवजार. स्पेड, कौशल्य, कसब, स्किल. खांदावायची, खोदणे, खणणे, टू डिग. तालीम, सराव, प्रॅक्टिस. दरारा, वचक, ऑ. निद्रस्त, झोपलेला, अस्लीप. प्रौढ, वयाने मोठी माणसे, अडल्ट. फड, नाचणे, गाणे, कुस्ती इत्यादी गोष्टी करण्यासाठीची जागा. अ प्लेस मेंट फॉर डान्स, रेसलिंग एटसेट्रा. बंध, बांध, बंद. भोगते, चाहते, फॅन. मार्गदर्शन, गायडन्स. विकार, व्याधी, आजार, डिझीज. शेतीतज्ञ, शेतीविषयक ज्ञान असलेला तज्ज्ञ, ॲग्रिकल्चर एक्सपर्ट. समुपदेश, काउन्सिलिंग. सल्ला, उपदेश, ॲडवाइस. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. उद्धृत करणे, स्पष्ट करणे, टू मेक इट क्लिअर. उपकृत करणे, उपकार करणे, टू ओब्लाइज. दरारा असणे, वचक असणे, टू हॅव रिस्पेक्टफुल फिअर फॉर समवन. मान खाली जाणे, शरमेने मान झुकणे, टू फील अशेम्ड ऑफ. हिरमुसले होणे, नाराज होणे, टू बी अपसेट. आकृतीबंध पूर्ण करा. लेखकास तरखडकरांचे भाषांतर शिकवणारे मास्तर. एक श्री हणमंतराव देशमुख, दुसरे श्री गोळीवडेकर. श्री नाईक यांनी लेखकास शिकवलेले विषय. एक इंग्रजी, दुसरा इतिहास. लेखकास कुस्तीत मिळालेली बक्षिसे. खोबरे, नारळ, 1 रुपया, पटका. पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. कष्टाळू, आज्ञाकारक, हुरहुनरी, समंजस. मुलांची बागेतील कष्टाची कामे. विहिरीचे पाणी रहाटाने काढून देणे, जमीन खणणे, वाफे करणे, बांध बांधणे. श्री गोळीवडेकर मास्तर शिकवायचे ते विषय. इतिहास, भूगोल, इंग्रजी पहिलीत तरखडकरांचे पहिले भाषांतर. स्काउट मास्तर श्री हणमंतराव देशमुख. अंकगणित शिकवणारे मास्तर श्री कात्रे. शेतीतज्ञ शिक्षक श्री गोळीवडेकर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पक्के, कच्चे. अवघड, सोपे. सडपातळ, स्थूल. कणखर, कमकुवत. श्री नाईक मास्तरांचे गुण विशेष लिहा. शिस्तप्रिय, उत्तम मार्गदर्शक. खालील शब्दांचे लिंग बदला. शिक्षक, शिक्षिका. मुले, मुली. वडील, आई. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. भोगते, चाहते. शिस्त, अनुशासन. प्रगती, विकास. दरारा, वचक. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. शिस्त, बेशिस्तपणा. सार्वजनिक, खाजगी. प्रगती, अधोगती. लक्ष, दुर्लक्ष. खालील शब्दांचे लिंग ओळखा. घंटा, स्त्रीलिंगी. छडी, स्त्रीलिंगी.
निकाल पुलिंगी. औंध नपुसकलिंगी. खालील शब्दांचे वचन बदला. भोगता, भोगते. छडी, छड्या. परीक्षा, परीक्षा. विद्यार्थी, विद्यार्थी. चूक की बरोबर ते लिहा. कुस्तीसारख्या खेळात जातपात मानली जात नसे. चूक. लेखक हिरमुसला होऊन माघारी गेला. बरोबर. देशपांडे सरांनी लेखकाची समजूत घातली. चूक. धुळवडीला प्रौढ साक्षरता वर्ग बंद होता. बरोबर. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बक्षीस, इनाम. पटांगण, मैदान. कसब, कौशल्य. देऊळ, मंदिर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. माघार, पुढाकार. मान, अपमान. निद्रिस्त, जागृत. प्रकाश, अंधार. खालील दिलेल्या शब्दांचे वचन बदला. इनामे, इनाम. मैदान, मैदाने. वर्ग, वर्ग. मंदिर, मंदिरे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा. श्री हनुमंतराव देशमुख हे गावाचेच रहिवासी. आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिडाने मोठाड. श्री गोळीवडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला. चूक की बरोबर ते ओळखा. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. बरोबर. श्री गोळीवडेकर मास्तरांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. चूक. बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना मास्तर पाणी देत असत. चूक. श्री गोळीवडेकर इंग्रजी पहिलीत तर खडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. बरोबर. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. विद्यालय, शाळा. ग्राम, गाव. गुरु, शिक्षक. अनुराग, प्रेम. अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे. शाळेची बाग करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे. त्याचे वाफे करायचे. त्याचा वाफा करायचा. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. शेतीच्या कामकाजात पारंगत. शेतीतज्ञ. विहिरीतून पाणी काढायचे चाक. रहाट. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. श्री नाईक हे मला इंग्रजी 4थीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. चूक की बरोबर ते लिहा. शाळेची पहिली घंटा होताच नाईक मास्तर हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. चूक. श्री नाईक मास्तरांनी शाळेला शिस्त आणली. बरोबर. रायगावकर मास्तर सदानकदा विद्यार्थ्यांना
समुपदेश करत, चूक. रायगावकर मास्तर सार्वजनिक कार्येही करत, बरोबर. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. हितासाठी केलेला उपदेश, हितोपदेश. शिस्तीची आवड असणारा, शिस्तप्रिय. हिरमुसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार. समाज निद्रिस्त आहे. खेळात जात न पाहता कौशल्य पाहावे. हा भेदाभेद नष्ट होईल. बहिष्कृतांनाही खेळात, स्पर्धेत मानाने बोलावले जाईल. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. अक्षर ओळख असणे, साक्षरता. महाराष्ट्रातील परंपरागत लोकनृत्यकलेचा एक प्रकार, तमाशा. लेखकास शिक्षकांनी संस्कारदृष्ट्या उपकृत केले असे 2 प्रसंग. कुस्तीत जातीभेदामुळे माघारी आलेल्या व हिरमुसलेल्या लेखकाची शिक्षकांनी काढलेली समजूत. धूलिवंदनाला प्रौढ साक्षरता वर्गात चाललेला तमाशा पाहून शिक्षकांनी केलेला उपदेश. संपर्क उदाहरण लिहा. खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. उदाहरण, लेखक कुस्तीची लढत लढण्यासाठी मैदानात उतरले असता त्यांना कुणीतरी ओळखले व हटकले. लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेले कष्टाचे काम. बागेतील फुलझाडांना व फळझाडांना पाणी देण्यासाठी लेखक व त्यांचे मित्र विहिरीचे पाणी 2-2 तास रहाटाने ओढून काढत. चौकटीतील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. दरारा असणे, वचक असणे, हिरमुसले होणे, नाराज होणे. उद्धृत करणे, उल्लेख करणे. समुपदेशन करणे, मार्गदर्शन करणे.